कारलीची भाजी आपण नेहमी खात असतो, पण आज मी तुमच्यासोबत एक वेगळा पदार्थ शेअर करणार आहे। अतिशय चविष्ट हा पदार्थ असणार आहे। त्यातल्या त्यात सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही झटपट असा हा कारल्याचा एक नवीन प्रकार बनवू शकतात। चला तर मग आता व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 7 कारली घेतलेली आहे। ही सगळ्यात छोटी साईजची कारली आहे, तुम्ही मोठी सुद्धा घेऊ शकतात। आता माझ्याकडे जे अवेलेबल होते मी ती तुमच्यासोबत इथे कारली दाखवलेली आहे। तुम्ही मोठ्या साईजची कारली सुद्धा घेऊ शकतात, पण कवळी कारली जर असली ना तर खूप चविष्ट हा कारल्यांचा प्रकार होणार आहे। त्यामुळे आपण इथे कवळी कारली घेतलेली आहे। आता कारलीची मागची आणि पुढची साईज ना काढून घ्यायची आहे। त्यानंतर मधोमध चीर पाडायची आहे आणि मधल्या ज्या बी असतात त्या सुद्धा काढून बाजूला करायच्या आहे। आता येथे ना आपल्याला व्यवस्थित अशा उभ्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि बारीक असे आपल्याला इथे कारले चिरून घ्यायचे आहे। अतिशय बारीक आपल्याला इथे कारले चिरून घ्यायचे आहे। मी याच पद्धतीने आता संपूर्ण कारले इथे चिरून दाखवणार आहे। येथे आपली कारली व्यवस्थित अशी बारीक चिरल्या गेलेली आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता तवा छान असा तापलेला आहे। यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे। तेल छान असं तापल्या गेलेलं आहे। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। त्यानंतर चिरलेले कारले घालायचे आहे। व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता कारलेला ना आपल्याला छान असं तेलाच्या फोडणीमध्ये व्यवस्थित असं 5 ते 10 मिनिटं होऊ द्यायचे आहे। कारली मस्त अशी ना तेलाच्या फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतल्या गेलेली आहे। आता यामध्ये ना 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा मी येथे हळद घातलेली आहे। येथे ना आपण सुरुवातीला जिरं नाही घातलेलं आहे, कारण की जिरं जर सुरुवातीला घातलं असतं तर जिरं करपून जातं आणि आपल्याला येथे हा प्रकार नवीन जो प्रकार आहे कारल्याचा, तर या प्रकाराचं नाव आहे कारल्याचा ठेचा। तर तो ठेचा बनवायचा आहे, त्यासाठी ना आपल्याला जिरं नंतर घालायचं आहे आणि यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता। आता सगळ्यात जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे। कारलं छान असं आता आपल्याला ग्लासने ठेचून घ्यायचं आहे। तर मी इथे तवा खाली उतरून घेतला होता आणि तो व्यवस्थित असं ग्लासने आपल्याला ही छान असं आहे ना ठेचून घ्यायचं आहे। तर मी व्यवस्थित असं ठेचून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना जर काही जाडसर तुकडे असले तेही छान असे ना ठेचून घ्यायचे आहे। आता व्यवस्थित असं हे कारल्याचा ठेचा आहे ना आपला ठेचला गेलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा भरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं ग्लासने ठेचून घ्यायचं आहे, जेणेकरून हे एकजीव होतील। आणि तुम्हाला वाटलं ना तिथे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। त्याच्याने ना अतिशय चविष्ट हा कारल्याचा ठेचा होतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना तुम्ही अशा पद्धतीने अगदी 10 मिनिटांमध्ये तयार करून देऊ शकतात। तर आता छान असा हा परतल्या गेलेला आहे, व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा हा कारल्याचा ठेचा झालेला आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा होतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा कारल्याचा ठेचा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। हा नवीन प्रकार तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, त्यातल्या त्यात चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही हा नवीन प्रकार खाऊ शकतात। इतका सुंदर पद्धतीने हा कारल्याचा ठेचा झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।